दम आजीची गाडी गेली ब्रह्मांड अख्खा मंडो घरी गेला आणि आजी एकटीच बसली होती भागवत महाराज निंबाच्या ओट्यावर मंडोबात होता तिच्यावर बसेल होती. तिची सून चांगली 12 वाजेला वाट पाहिली आणि त्या बायाला आता पहारा देणाऱ्या तिच्यातली एक बाई घरी आली. मग तिला विचार का म्हणे राधा आत्या राधाबाई आमची सासू नाही आली का घरी. सासू होती 1.5 क्विंटलची. एकदा राजेच्या घरात चोर शिरले तर दोघी छोऱ्याच्या बगल मध्ये दाबले आणि त्याच्या शातडल्यावर बसल्याची ते खाली पडेल ची 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 करत ते चोर पडेल चोर ची ची करत आणि आजीनं पप्प्याला त्याला एवढं पोरग हे पोरग गुन्हाच आहे बाण. त्या पोऱ्याला आवाज दिला म्हणे पप्प्या. ते पोरग आलं म्हणे काय म्हणतो आजी काय म्हणतो मी चोर पकडले म्हणे. त्याच्या छातीवर बसेल आजी छातीवर बसेल तेवढ्यात आजी पप्प्याला म्हणे पप्प्या जाय म्हणे आल पोलीस आले बोलाव. ते पोरग बाहेर आलं. इकडे पाहते तिकडे पाहते इकडे पाहते तिकडे पाहते. आजी म्हणे असा काय पाहू राहिला रे. आजी म्हणे माई चप्पल दिसत नाही. खाली पडेल चोर म्हणे बाबा माई घेऊन जाय रे माई घेऊन जाय. पण हे JCBचं वज उचल काय. आजी दुसरी JCBची बहीणच एवढं मोठं वज. आता लेकरं लय बिलिंदर आणि तुमच्या गावातले पोरं लय हुशार आहे गुणवान आहे. कीर्तनात येऊन बसले इथले पोरं बिलिंदर. आता महाराज मागच्या महिन्यात 14 तारखेला मी तिकडे गेलो पुढं लातूरकडे. एक पोरग पडत आलं म्हणे बाबा बाबा. म्हटलं बोट रे पप्प्या. म्हणे बाबा पाया पडू द्या. पोरग पाया पडायला आला धोत्र आले 100 पोचला छान गेलो. एका ठिकाणी कथा चालू होती माझी. म्हणे बाबा. म्हटलं बोल बाळा. बाबा म्हटलं बोल ना रे बाळा. म्हणे बाबा. म्हटलं तुला का बाबा बाबाचा रोग व्हायला म्हणे बाबा आमच्याकडे दूध घ्यायला चाला चहा घ्यायला चाला. म्हटलं तुझ्या घरी संध्याकाळी येईन. भागवत कथा चालू होती माझी तिकडे. म्हटलं तुझ्या घरी संध्याकाळी येईल. ते पोरग म्हणे बरोबर आहे म्हणे बाबा तुमचं. मोठ्या मोठ्या लोकांच्या बंगल्याच्या पायऱ्या लवकर चढतात श्रीमंत लोकांच्या आणि आमच्या गरीबाच्या घरी येत नाही. म्हटलं हे पोरग आपला गावात बदनामी करून टाकी. पहिला नंबर याच्या घरी चाला. त्याच्या घरी गेलो बाबा. भीतीच ते भीतकंड तिच्यावर असा गडवा होता. त्या गडव्यावर झाकण होतं. जसं त्याच्या घरी जातात की मी म्हटलं पप्पा याच्यात काय रे बाबा या गडव्यात काय काय नाही बाबा बाबा ताक आहे. म्हटलं ताक. म्हटलं मिरचीची भाजी खायला होती यार रात्री. गडगड 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 ऍसिडिटी झाली पोटात. म्हटलं प्याले पुरतं ताक. ते पोरग अंदर गेलं तेवढ्यात माझा कार्यक्रम चालू केला. घेतला गडवा गट्टा 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 ताक पिऊन घेतलं. तेवढ्यात ते पोरग आलं. त्या पोरानं पाहिलं. म्हणे बाबांचं ताक पिलं. म्हणे बाबा. म्हटलं काय झालं रे. तुम्ही ना ताक पिलं. ताक पिलं. म्हटलं मग झालं काय. जाऊ द्या म्हणे पिलं तर पिलं येरी कुत्रीला फेकून देणं होतं. म्हटलं मेलो रे बाबा. नाही म्हणे बाबा तेवढंच पुण्य घडलं म्हणे मला. एक तर कुत्रीला फेकून देणं होतं एक तर मांजरले पाजणं होतं. म्हटलं का रे. म्हणे काय नको म्हणे बाबा रात्री म्हणे मी ताक पित होतो तेवढ्यामध्ये गळवा उघडा होता आणि तिच्यात मामूजी येऊन पडला तो मेला होता. म्हणजे ताब्यामध्ये मामूजी मरियल ते ताक मले पिऊ दिलं पोऱ्यानं. ते ताक कोणी पिलं. मला आला कसा राग हातात गळवा होता तो ताब्या घेतला भितली टाकणार फेकला. तांब्या फुटला. ताक पेलं तेवढं तपलं नाही पोरगो पण तांब्या फुटला एवढं तपलं ना. 42 डिग्री आवाज दिला त्याच्या मायने. मम्मी. त्याची माय आली पडपड. म्हणे काय झालं म्हणे पप्प्या. बुवाना आपला संडासले जायचा तांब्या पडला. तांब्यात उंदीर मरे.
ज्या ताब्यात ताप ते संडासले जायच्या बरोबर अवघड काम आहे. इथले पोरं बिलिंदर संस्कार नाही राहिले. म्हणून संस्कार गरजेचे आहे. आपल्या घरांचा काटा पटपटत चाललाय पण तुकोबाराय बोलतात रे असा जगाचा बा भक्ताच्या समागमाला येतो आणि काय करतो अभंगाच्या देवाची कृपा आहे त्यांच्यावर. ते गळा कोणालाही मिळत नाही. तुम्हाला ज्ञान पुस्तकातून प्राप्त होईल. हो हा कोकिड़ा गायन है खरोखरच. भगवान भी कोई अजीब चीज है जो गला देता है ना, वो दिल और दिमाग के बीच देता है, वो गला है. महाराज को दिया हुआ है. काही काही लोकांचा असा भसाळे असते. तू म्हणू नको रे, तो विना घेर माझ्या डोक्यात मार, पण शांत म्हणून नको. मी माझं आवरून घेतो. गोड आवाज दिलाय. साठविला राय हृदयास सृष्टी. हो त्यांनी एका ठिकाणी माझा आवाज बसलेला होता. मी हा हा करायची सवय. आजी बसेल कीर्तन. आजीनं आवाज ऐकला ना आजी रडायला लागली. म्हटलं आजी रडते का, तुला कीर्तन आवडत नाही का? म्हणे तसलं काही नाही म्हणे बाबा. म्हटलं मग रडते कशासाठी? आजी म्हणे रडते कशासाठी सांगूच का तुला? म्हटलं सांग ना बा. आजी म्हणे काय सांगू म्हणे बुवा. म्हटलं अजय बोल ना. आजी म्हणे
सांगूच काय म्हणे बुवा. म्हटलं बोल ना आजी. आजी म्हणे बाबा तुझा आवाज ऐकून माझ्या बोकड्याची आठवण झाली न. म्हटलं कीर्तनात. म्हणे कीर्तनात नाही तर कशात म्हणे बापा. म्हटलं काऊन झाली. आजी म्हणे बापा माझ्या बोकड्याचा बी आवाज त्या आवाजासारखा होता. म्हटलं मग तो बोकड्या कसा काय मेला. तो बोकड्या बी तुझ्यासारखाच बोंबले ना. किती अवघड परिस्थिती आहे. पण भगवंताची कृपा आहे. गळा दिलेला आहे. गोड आवाज दिलेला आहे मंडळीला आहे. राष्ट्रसंत एक कला. चला भक्त समागमे सर्व वावे हरी. भक्तांच्या घरी जगाचा बाप येतो. सखुबाई गेली पण